नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप टेस्टी, चवदार आणि पौष्टिक असा नाश्ता बनवतोय। सुरुवात करूया। तर इथे मी साधारण 200 ग्राम दुधी घेतलाय। हा दुधी आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे मी दुधी किसून घेतला। आता याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। दुधी आपल्याला किसून घ्यायचा नाहीये, हा आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये थोडंसं आलं घातलं, यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घातले, 1 हिरवी मिरची घातली आणि हे आता आपण वाटून घेऊया। हे इथे मी जाडसर वाटून घेतलं। आता दुधी जो आपण तुकडे करून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे। एकत्र सुद्धा आपण हे सगळं वाटू शकतो, पण आलाचे तुकडे राहू शकतात, म्हणून हे मी आधी बारीक करून घेतला आणि नंतर यामध्ये दुधी घातला। यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे, यामुळे दुधीचा रंग काळा पडणार नाही। आणि पाणी न घालता आता याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी घालायची गरज नाही आहे। आता ही तयार पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे। या वाटीच्या मापानेच आपण पुढे रेसिपीमध्ये पीठ घेणार आहोत। तर पाऊण वाटी ही पेस्ट तयार झाली आहे। ही तयार दुधीची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करा। पाव चमचा हिंग घातला आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आहे। यानंतर इथे मी 2 चमचे सफेद तीळ घालते आहे। इथे आता अर्धा चमचा ओवा घेतला आहे, ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे। 1 चमचा साखर घालायची आहे, साखरेऐवजी तुम्ही इथे गूळ सुद्धा घालू शकता। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। दुधीची पेस्ट आणि यामध्ये घातलेले मसाले सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर ज्या वाटीने आपण दुधीची पेस्ट मोजून घेतली होती त्या वाटीनेच मोजून यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। पाऊण वाटी दुधीची पेस्ट होती, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 1.5 वाटी इथे मी गव्हाचं पीठ यामध्ये घातलं आहे। सुरुवातीला 1.5 वाटी घालायचं आहे आणि मग लागेल तसं आणखी यामध्ये पण पीठ घालू। आता यामध्ये मी 3 चमचे तेल घालते आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। या रेसिपीमध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत, दुधीच्या पेस्टमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, त्यामुळे रेसिपीची चव खूप छान येते। हे पीठ मला अजूनही थोडंसं सैलसर वाटतंय, तर इथे मी आणखी थोडंसं पीठ यामध्ये घालते। आणखी इथे मी 1 वाटी पीठ घेतलं, यातलं थोडंसं यामध्ये घालायचं आहे। तर याचा असा मऊसर गोळा मळून घेतला आहे आणि मी जे नंतर 1 वाटी पीठ घेतलं होतं त्यातलं मला 2 चमचे इतकं पीठ इथे लागलं आहे। आता हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची गरज नाही आहे, लगेचच याचे आपण थेपले बनवणार आहोत। तर आज आपण दुधीचे थेपले बनवतो आहे। यावरती मी अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा एकदा मळून घेतलं। आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे। आता आपण हा लाटून घेऊया। सुक्या पिठामध्ये घोळून अगदी पातळ असा हा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता अगदी पातळ असं मी लाटून घेतलंय। आता इथे मी एक झाकण किंवा प्लेट घेतले, याने आपण कट करून घेऊया, म्हणजे सगळे आपले थेपले एका आकाराचे राऊंड होतील। एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलंय। यामध्ये आपण जे तीळ घातलेत त्यामुळे थेपले दिसायला छान दिसतात आणि दाताखाली आल्यानंतर ते खूप छान लागतात। आता आपण हे थेपले भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती थेपला घालायचा आहे। तेल
तूप काही न लावता आधी असंच मी भाजून घेते। दोन्ही बाजूने थोडंसं भाजल्यानंतर यावरती तूप किंवा तेल किंवा आवडीप्रमाणे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता। इथे मी थोडंसं तूप घातलं आहे। दोन्ही बाजूने अगदी खरपूस असे हे थेपले मी भाजून घेते। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे, झटपट तयार होते, पौष्टिक आहे। तर असा हा थेपला मी दोन्ही बाजूने मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतलाय। काढून घेऊया। आणि इथे मी आता हे थेपले दह्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत। नक्की करून पहा, मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडतील अशी मस्त असं नाश्ता आहे हा। यामध्ये आपण दुधी किसून न घालता पेस्ट करून घातली आहे, त्यामुळे मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये दुधी आहे आणि अगदी आवडीने खातील। हे थेपले खूपच सॉफ्ट होतात, दिवसभर असेच सॉफ्ट राहतात। तुम्ही प्रवासासाठी सुद्धा हे नेऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।